महाराष्ट्रात सध्या निसर्गाचे एक भीषण रूप पाहायला मिळत असून राज्यावर ही डोम नावाचं मोठं संकट घुंगावते। हवामान विभागानं या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनेक भागात रेड अलर्ट जारी केलाय। विशेषतः 27, 28 आणि 29 एप्रिल हे 3 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे असून तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता आहे। ही डोम म्हणजे वातावरणातील उच्च दाबाचा एक असा पट्टा जो उष्ण हवेला जमिनीच्या जवळ दाबून धरतो। ही गरम हवा वर जाऊन थंड होऊ शकत नाही, ज्यामुळे एखादा परिसर प्रेशर कुकर सारखा तापू लागतो। याच कारणामुळे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्येही तापमान 41 ते 45 अंशांपर्यंत पोहोचलंय। विदर्भातील अकोला आणि अमरावतीमध्ये 47 अंशापर्यंत पारा जाण्याचा अंदाज आहे। वाढत्या उष्म्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सरकारनं नवीन नियमावली लागू केली आहे। कामाच्या वेळा असंघटित क्षेत्रातील मजूर आणि डिलिव्हरी बॉयज यांना दुपारी 12 ते 4 या वेळेत काम करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। त्यांच्या कामाच्या वेळ सकाळी 6 ते रात्री 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 अशा करण्यात आले। शाळा कॉलेज ज्या जिल्ह्यात तापमान 42 अंशाच्या वर आहे तिथं शाळा फक्त सकाळी 7 ते 10 या वेळेतच भरली जाईल। मुलांना उन्हात मैदानावर नेण्यास सक्त मनाई आहे। आरोग्य व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यात विशेष हीट वॉर्ड तयार करण्यात आले असून रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलेला आहे। व्हिडिओमध्ये नागरिकांना काही महत्त्वाचे सल्ले देण्यात आले। उन्हात उभी असलेली 4 चाकी गाडी थेट सुरू करू नये, कारण उष्णतेमुळे गाडीत गॅस तयार होऊन सॅनिटायझर किंवा परफ्यूमच्या बाटल्यांचा स्फोट होऊ शकतो। सर्वात आधी दरवाजे उघडून आतील गरम हवा बाहेर काढणं आवश्यक आहे। प्रवासात पांढरे सैलसुती कपडे वापरणं, शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी सतत लिंबू पाणी, ताक किंवा ORS घेणं गरजेचं आहे। एकीकडे सूर्याची आग ओकणारी किरणे असताना दुसरीकडे समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होते। यामुळे राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळाचाही तडाखा बसू शकतो। जळगाव, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण विदर्भ या 10 जिल्ह्यांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। थोडक्यात सांगायचं तर ही उष्णतेची लाट केवळ उन्हाळा नसून ते एक जीवघेणं संकट आहे। प्रशासनानं दिलेल्या नियमांचं पालन करणे आणि विनाकारण दुपारी घराबाहेर पडणं टाळावं, हाच सध्या स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रभावी मार्ग आहे।